नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हनुमंत पाटील रिलायबल इंग्लिश क्लास चोपडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो. इत्ता 11वीच्या तिसऱ्या लेसनला आपण सुरुवात करतोय, ज्याचं नाव आहे द कॉल ऑफ द सॉइल अ सेंट ऑफ राईस, म्हणजे मातीची हाक आणि तांदळाचा सुगंध. मित्रांनो, हा जो लेसन आहे तो लिहिलेला आहे व्यंकट अय्यर यांनी. व्यंकट अय्यर यांचा जन्म 1966 मध्ये झाला आणि ते सायन्सचे ग्रॅज्युएट होते आणि मुंबईमधील IBM या कंपनीमध्ये 17 वर्षापर्यंत त्यांनी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम पाहिले. परंतु 2004 मध्ये त्यांनी हे काम सोडले आणि पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील पेठ या गावी जाऊन सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली. मित्रांनो, हा जो पाठ आहे या पाठामध्ये त्यांनी तांदळाची सेंद्रिय जात शोधण्यासाठी त्यांनी केलेले सगळे प्रयत्न याच्यात आपल्याला बघायला मिळतात आणि सेंद्रिय शेतीचे फायदे ते त्यांच्या लिखाणातनं आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला सेंद्रिय शेतीमुळे होणारे फायदे आणि संकरित शेतीमुळे होणारे नुकसान आपल्याला बऱ्यापैकी शिकायला मिळते. आता सध्या जो पाठ आहे आपला द कॉल ऑफ द सॉइल अ सेंट ऑफ राईस याच्या मराठी भाषांतराला आपण सुरुवात करतोय. मित्रांनो, मला आशा आहे आपल्या सगळ्यांना हे जे भाषांतर आहे ते खूप आवडेल. तर मित्रांनो, आपल्या पाठाचं नाव आहे द कॉल ऑफ द सॉइल म्हणजे मातीची साद आणि द सेंट ऑफ राईस म्हणजे तांदळाचा सुगंध. तर मित्रांनो, याच्यात दोन पिकांचा साधारणतः उल्लेख आहे. पहिलं जे पीक आहे ते मूग आहे. मूग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यांना आपण इंग्लिशमध्ये ग्रीन ग्राम असं सुद्धा म्हणतो. मित्रांनो, ग्रीन ग्राम. ओके, तर हे पहिलं पीक आहे आणि दुसरं म्हणजे राईस म्हणजे तांदळाचं. तर दोघंही पिकांबद्दल लेखकाने आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर 2004 साली त्यांनी IBM कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून राजीनामा दिल्यानंतर त्या जी घटना आहे ती त्यांनी सांगायला आपल्याला सुरुवात केलेली आहे. ते सांगतात की 2004 सालचा एप्रिल महिना होता. मुगाचा भरघोस वाढलेल्या हिरव्यागार शेतामध्ये उभा राहून ते सभोवती पाहत होते. सूर्योदयाची वेळ होती. आकाश सोनेरी तांबूस रंगांनी उजळून निघाले होते. जमीन ओलसर दमट होती आणि पानांवर दवबिंदूंचे थेंब चमकत होते. पिकांची न्याहाळणी करत मातीमधल्या अनवाणी पायांनी ते सांभाळून चालत हिंडत होते. लक्षात घ्या मित्रांनो, मी काय सांगितलं तुम्हाला, 2004 सालचा एप्रिल महिना होता. मुगाच्या भरघोस वाढलेल्या हिरव्यागार शेताच्या मधोमध उभे राहून ते शेताची पाहणी करत होते. सूर्योदयाची किंवा सूर्योदयापूर्वीची वेळ होती आणि आकाश सोनेरी तांबूस रंगांनी उजळून निघाले होते. जमीन ओलसर दमट होती आणि पानांवर दवबिंदूंचे थेंब चमकत होते. पिकांची न्याहाळणी करत माती भरल्या अनवाणी पायांनी लेखक सांभाळून हिंडत चालत होते. बघा मित्रांनो, किती पिक्टोरियल क्वालिटी आहे त्यांच्या स्टोरीमध्ये. तुमच्या नजरेसमोर सगळं पहाटेचं वातावरण आणि मी ज्या ज्या गोष्टी सांगतोय त्यांचं चित्र उपस्थित झालं असेल. मित्रांनो, सभोवती रांगेने चिकूची झाडे होती. खाली मुगाचा पिकांचा भरगच्च हिरवा पर्णसंभार होता. त्या क्षणी त्यांना याहून अधिक काहीही नको होते. सभोवती रांगेने म्हणजे सरळ एकाच रांगेमध्ये चिकूची झाडे देखील होती. खाली मुगाचा पिकांचा भरगच्च हिरवागार पर्णसंभार होता. त्या क्षणी त्यांना याहून अधिक काही नको होते. 2 फुटांपेक्षा कमी उंचीचा मुगाचा पिकांवर हिरव्या शेंगा लटकत होत्या. खूप लहान होता, 2 फुटांपेक्षा कमी उंचीचा होतं मुगाचं झाड आणि ऑलरेडी ते खूप छोटं असतं, तुम्ही बघितलं असेल तर. शेंगा अजूनही पिकल्या नव्हत्या आणि त्यांच्यावर हलकीशी लव उगवली होती. शेंगा पिकलेल्या नव्हत्या पण त्यांच्यावर हलकीशी लव उगवलेली होती. कापणीला अजून बराच वेळ होता आणि लेखक खूपच खुश होते. कापणीला खूप वेळ होता, लेखक खूपच खुश होते. कुंपणा पलीकडच्या उंच झाडांमागून सूर्य उगवताना पाहत ते उभे राहिले आणि त्या हिरवाईच्या मध्ये असलेल्या पांढऱ्या बांधीव घराच्या दिशेने हळूहळू निघाले. कुंपणा पलीकडे जी झाडं होती त्यांच्यामधून सूर्य उगवताना दिसत होता त्यांना आणि त्या हिरवाईच्या मध्ये असलेल्या पांढऱ्या बांधीव घराच्या दिशेने ते हळूहळू निघाले. ही जमीन त्यांच्या मालकीची आहे आणि शेतकरी या नात्याने ते त्यांच्या पहिल्या वहिल्या पिकाकडे पाहत होते. ही जमीन त्यांच्या मालकीची होती आणि शेतकरी या नात्याने, कारण आतापर्यंत ते प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होते IBM कंपनीमध्ये, परंतु सर्वप्रथम त्यांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच शेती करायला सुरुवात केलेली होती आणि त्यांच्या पहिल्या वहिल्या पिकाकडे
ते आनंदाने बघत होते आणि यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. जमिनीसाठी आगाऊ रक्कम चुकती केल्यानंतर शेतीबद्दल माहिती करून घ्यायला त्यांना थोडा वेळ लागेल असे त्यांना वाटले होते. आता ते प्रोजेक्ट मॅनेजर होते, शेतीबद्दल त्यांना माहिती करून घ्यायला त्यांना थोडा वेळ लागेल असं त्यांना वाटलं होतं. परंतु त्यांना जमीन मिळवून देणारे मध्यस्थ म्हणजे मोरूदादा यांच्या मनात मात्र काही वेगळ्या कल्पना होत्या. त्यांना जमीन कोणी मिळवून दिली? मोरूदादा यांनी. मोरूदादा यांच्या मनामध्ये वेगळ्याच कल्पना होत्या. त्यांनी लगेच मुगाचे पीक घ्यावे अशी मोरूदादांची इच्छा होती आणि लेखक त्यासाठी तयार नव्हते. ते अजूनही पुस्तके वाचून कोणते पीक घ्यावे याविषयी पुढे काय करावे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. मोरूदादांचं म्हणणं होतं की यांनी लगेच मुगाचं पीक घ्यावं, परंतु लेखकाची तयारी नव्हती. लेखक अजूनही पुस्तकं वाचून माहिती मिळवून कोणतं पीक घ्यावे आणि काय करावे हे समजून घेण्याच्या मनस्थितीत होते. मोरूदादा मात्र ठाम होते. मूग पेरण्यासाठी आताचा ऋतू योग्य आहे आणि शेजारच्या गुजरात राज्यातल्या सुरतमध्ये उत्तम बियाणे उपलब्ध आहे असे त्यांनी लेखकाला सुचवले. मोरूदादांचं ठाम मत होतं की हे जे वातावरण आहे मूग पेरण्यासाठी एकदम उत्तम आहे. येतंय लक्षात? हाताचा जो ऋतू आहे तो योग्य आहे आणि शेजारच्या गुजरात राज्यातल्या सुरतमध्ये उत्तम बियाणे उपलब्ध आहे असे त्यांनी लेखकांना सांगितले. लेखक लगेच सुरतला जाऊन 10 किलो मूग खरेदी करून आले. मोरूदादाने शेत नांगरण्यासाठी त्यांचा ट्रॅक्टर लेखकांना भाड्याने दिला आणि लगेच संपूर्ण शेतात मूग पेरला गेला. बघा, सुरतला जाऊन 10 किलो मूग ते घेऊन आले आणि मोरूदादाने शेत नांगरण्यासाठी, शेत तयार करण्यासाठी त्यांचा ट्रॅक्टर लेखकाला भाड्याने दिला, रोजंदारीने दिला. येतंय लक्षात? काही दिवसानंतर छोटी छोटी कोवडी हिरवी पालवी फुटलेली पाहून लेखकाला फार आनंद झाला. लेखक याआधी कधीही मूग उगवताना पाहिलेलं नव्हतं लेखकांनी, त्यामुळे ते दृश्य पाहून ते खूपच रोमांचित झाले, खूपच आनंदित झाले. बघा, छोटी छोटी कोवडी हिरवी पालवी फुटलेली पाहून त्यांना फार आनंद झाला. त्यांनी याआधी कधीही मूग उगवताना पाहिला नव्हता, त्यामुळे ते दृश्य पाहून ते खूपच रोमांचित झाले. लहानपणी मुंबईत विलेपार्लेला रेल्वे क्वार्टरमध्ये राहताना लावलेले जास्वंदीचे रोप उगवताना पाहून ते जसे आनंदित झाले होते, जसे उल्हासित झाले होते, तसेच किंवा त्याहीपेक्षा जास्त उल्हासित ते आता झाले. त्याची त्यांना आठवण झाली आणि मोरूचा सल्ला मानला. त्याबद्दल मोरूचा ते आभारी होते, कारण मोरूदादाने त्यांना जो सल्ला दिला होता तो चांगला होता आणि खरंच मुगाचं जे पीक होतं ते खूप चांगल्या पद्धतीने आलेलं होतं आणि त्यामुळे ते मोरूदादाबद्दल आभार व्यक्त करत होते व्यंकट अय्यर. त्यानंतर मोरूदादाने सर्व रोपट्यांवर जंतुनाशक औषधांची फवारणी करावी असे लेखकाला सुचवले. बघा, जंतुनाशक औषधांची फवारणी करावी असं व्यंकट अय्यर यांना कोणी सुचवलं? मोरूदादांनी. त्यामुळे अधिक प्रमाणात पीक येईल असे त्यांचे ठाम मत होते. मोरूदादांचं असं मत होतं की जर का तुम्ही जंतुनाशक मारले ना तर अधिक जास्त पीक येईल असं त्यांचं मत होतं. पण असे काही करण्याची लेखकांची मात्र इच्छा नव्हती. आपण कुठल्याही प्रकारची रसायने वापरायची नाहीत असे लेखकाचे स्पष्ट मत होते आणि ते त्याला समजवण्याचा त्यांनी प्रयत्न देखील केला. मात्र यावर मोरूदादाने जणू काही हाराकिरी करीत आहोत अशी प्रतिक्रिया दिली. येतंय लक्षात? आम्ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेतोय बुवा अशी त्याने प्रतिक्रिया दिली. हाराकिरी करणे म्हणजे काय? जपानमध्ये स्वतःच्या पोटात तलवार घालून घेणे आणि पोट फाडणे याला हाराकिरी म्हणतात. म्हणजे मोरूदादा आमचा फायद्याचा विचार करतायत आणि आम्ही मोरूदादांचं ऐकायला तयार नाहीत. म्हणजे मोरूदादा आमच्याकडे अशा नजरेने पाहत होते जसे आम्ही स्वतः आमच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेतोय, आम्ही स्वतःचं नुकसान करून घेतोय बुवा. ते आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतायत की तुम्ही पेस्टिसाईड मारा, फवारणी करा, मग तुमचं उत्पन्न वाढेल. येत आहे का लक्षात? परंतु लेखक हा सेंद्रिय खेती करण्यावरच ठाम होता आणि म्हणून कोणत्याही प्रकारची संकरित बियाणे किंवा संकरित फवारणी त्यांना करायची नव्हती. केमिकल युक्त फवारणी त्यांना करायची नव्हती. त्यामुळे मोरूदादा आणि त्यांच्या मित्रांनी शेतावर रासायनिक औषधे वापरू नयेत हे त्यांना पटवण्यासाठी लेखकाला खूप धडपड करावी लागली. मोरूदादांनी आणि त्यांच्या मित्रांनी त्यांच्या शेतांवर रासायनिक औषधी म्हणजे केमिकल असलेली फवारणी करू नये हे समजवण्यासाठी लेखकाला खूप धडपड करावी लागली. आणि या फवारणीशिवाय ही पिके वाढू शकतात हे मानायला मोरूदादा काही केल्या तयार नव्हते. म्हणजे ही फवारणी नाही केली तर पीक चांगलं येतच नाही बुवा असं मोरूदादांचं मत होतं. परंतु येऊ शकतं हे ते मान्यच करायला तयार नव्हते. सर्वांनी त्यांना सांगितले त्याच्या अगदी उलट निसर्ग देवतेने कोणत्याही आमिषाशिवाय आपले काम चोख पार पाडले, म्हणजे कोणतीही रिश्वत न घेता. येत आहे का लक्षात?
मुगाचं जे पीक होतं ते तू आम्हाला चांगलं दे, यासाठी आम्ही तुला पेस्टिसाइड्स देऊ, वेगवेगळे जंतुनाशक देऊ, याची रिश्वत न देता चांगलं पीक दिलं आणि चोख काम पार पाडलं निसर्ग देवतेने. कापणीची वेळ लवकरच आली आणि 300 किलो इतके खूप चांगले मुगाचे उत्पन्न आणि प्रचंड आत्मविश्वास त्यांना मिळाला. 300 किलो इतके मुगाचे उत्पन्न कोणत्याही प्रकारचे रासायनिक खतं न वापरता पूर्णतः नैसर्गिक, येतंय लक्षात, आणि सेंद्रिय शेती करून त्यांना चांगलं उत्पन्न मिळालं आणि त्यांचा आत्मविश्वास देखील वाढला. त्यांची जमीन सुपीक आहे आणि रासायनिक औषधांशिवाय पीक काढता येऊ शकते याची त्यांना खात्री होती. लेखकांना खात्री होती की त्यांची जमीन सुपीक आहे आणि कोणत्याही प्रकारची फवारणी न करता आपण चांगलं पीक काढू शकतो याची त्यांना खात्री होती. आणि मनोबल वाढण्यासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची होती जी मुगाची झाली. तर आता ही झाली मुगाची गोष्ट मित्रांनो. त्याच्यानंतर दुसऱ्या गोष्टीवर लेखकांनी आपल्याला माहिती दिली ती म्हणजे भाताचा सुवास, म्हणजे तांदळाचा सुगंध. लक्षात घ्या, आता पहिल्या वर्षी भाताचे पीक घेण्यासाठी किंवा पहिल्या वर्षी भाताचे पीक घेण्याच्या हंगामासाठी लेखकाला उशीर झाला. त्यामुळे कोसबाडच्या ऑफिसरांनी सुचवल्याप्रमाणे GR4 या जातीचे अल्पकालीन पीक लावण्याशिवाय लेखकांना पर्याय नव्हता. अल्पकालीन म्हणजे कमी काळात येणारी जात होती कोणती? GR4, म्हणजे GR4 नावाची एक तांदळाची जात होती, ती लावा. म्हणजे आता तुम्हाला जरी उशीर झालेला आहे तरी हे कमी वेळेत हे उत्पन्न येत असतं. आणि कोणी सुचवलं ते? कोसबाडच्या ऑफिसरांनी, म्हणजे कृषी तज्ज्ञांनी. पुढच्या वर्षी मात्र लवकर सुरुवात करावी आणि भात पिकवण्यासाठी एखाद्या चांगल्या पारंपरिक भाताची जात शोधण्याचा प्रयत्न करावा असे लेखकांनी ठरवले. पुढच्या वर्षी लवकर सुरुवात करावी आणि पारंपरिक भाताची जात शोधावी. येतं आहे का लक्षात? आता भाताच्या पारंपरिक जातीविषयी माहिती लेखकांनी वाचली होती आणि त्यांना जास्त प्रमाणात खताची आवश्यकता लागत नाही हे सुद्धा लेखकांना माहिती होतं. पारंपरिक जो तांदूळ असतो ना, बघा मित्रांनो, भात म्हणजे काय? तांदूळ. आपण बनवलेले जे असतं त्याला आपण भात म्हणतो, परंतु तांदळाला सुद्धा भात म्हटलं जातं. तर भाताच्या पारंपरिक जातीविषयी माहिती लेखकांनी मिळवली होती आणि लेखकांना हे सुद्धा माहिती होतं की त्यांना जास्त प्रमाणात खतांची फवारणीची आवश्यकता राहत नाही. त्या खूप बळकट प्रकारच्या जाती होत्या आणि कीटकनाशकांशी मुकाबला देखील करू शकणाऱ्या होत्या. ज्या पारंपरिक तांदळाच्या जाती होत्या त्या कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत ते वापरत नसल्यामुळे त्यांच्या शेतात अशा प्रकारचे भाताचे चांगले पीक येईल याची त्यांना खात्री होती. कारण बघा, त्यांनी मूग घेतला तर मुगात कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत वगैरे टाकलं नाही आणि म्हणून तांदळाचं उत्पन्न देखील चांगलं येईल अशी त्यांना खात्री होती. त्यांच्या आदल्या वर्षीचा अनुभव आणि कमी उत्पन्न यातून धडा घेऊन यावर्षी त्यांनी संकरित धान्य पेरणार नाहीत यावर ठाम मत व्यक्त केलेले होते. आदल्या वर्षी त्यांना कमी उत्पन्न आलं आणि खूप सारे पेस्टिसाइड्स वगैरे टाकावे लागले. ते तर टाकत नाही पण त्यांना उत्पन्न कमी आलं. आता मग का उत्पन्न कमी आलं? कारण आताची जी तांदळाची जी जात होती त्याला जर का तुम्ही पेस्टिसाइड्स वगैरे जंतुनाशक वगैरे नाही वापरली तर चांगलं उत्पन्न येणं कदापि शक्य नाही. आणि म्हणून आपल्याला फवारणी करायची नाही, आपल्याला केमिकल्स टाकायचे नाहीत, आपल्याला युरिया आपल्या शेतामध्ये टाकायचा नाही, तर मग आपण पारंपरिक पद्धतीचा तांदूळ टाकायचा. कारण आता तो जो GR4 म्हणून ओळखला जाणारा जो तांदूळ आहे तो जर टाकला तर आपल्याला पेस्टिसाइड्स हे टाकावे लागणार आहेत, जंतुनाशकांचा वापर करावा लागणार आहे, युरिया वगैरे अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल हे टाकावंच लागणार आहे. त्यापेक्षा तो तांदूळ पण आणायचा नाही आणि वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स टाकायचे सुद्धा नाहीत. आता 2005च्या एप्रिलमध्ये पारंपरिक भाताच्या जाती शोधायला त्यांनी सुरुवात केली. गावातील शेजाऱ्यांपैकी एका मुंबईच्या उद्योगपतीची गावात जमीन होती. त्यांनी तांदळाच्या एखाद्या स्थानिक सुगंधित जातीची पेरणी करावी असे लेखकाला सुचवले. येतं आहे का लक्षात? गावातील शेजाऱ्यांपैकी एका मुंबईच्या उद्योगपतीची गावात जमीन होती आणि त्यांनी लेखकाला काय सुचवलं की स्थानिक सुवासिक सुगंधित जातीच्या तांदळाची पेरणी तुम्ही करावी. पेठ येथील, आणि पेठ म्हणजे काय त्यांचं गाव होतं, मी तुम्हाला आधीच सांगितलं, पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील पेठ या गावात ते राहत होते. पेठ येथील आणि आसपासच्या गावातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांनी संकरित पिके घेण्यास सुरुवात केली होती. संकरित, येतं आहे का लक्षात? जे शरीराला घातक असतात, ज्यांना खूप पेस्टिसाइड्स आणि केमिकल्स टाकावे लागतात. शेतकऱ्यांची ही तरुण पिढी त्यांना त्यांच्या मते देशी असलेल्या जातीचा आग्रह धरताना पाहून
लेखकाला विचित्र विक्षिप्त समजू लागली होती, कारण लेखक आहे ना पारंपरिक तांदळाचा शोध घेत होते आणि हे संकरित तांदूळ पेरत होते. आणि म्हणून मग लेखकाच्या तोंडातनं जुन्या प्रकारचा, पारंपरिक प्रकारचा तांदूळ असे शब्द ऐकून लेखकाला ते विचित्र आणि विक्षिप्त समजू लागली होती. एखादी चांगली पारंपरिक भाताची जात मिळवण्यासाठी आजूबाजूच्या गावांमध्ये अनंत खेपा मारूनही त्यातून काही निष्पन्न झाले नाही. चांगली पारंपरिक भाताची जात मिळवण्यासाठी आजूबाजूच्या गावांमध्ये अनेक खेपा मारूनही त्यातून काही उत्पन्न झालं नाही, निष्पन्न झालं नाही. त्यामुळे त्यांना त्यांची उमेद जवळपास सोडूनच दिली होती त्यांनी, लक्षात घ्या. परंतु एक शेवटचा प्रयत्न करायचे त्यांनी ठरवले. बबनच्या वडिलांशी आणि इतर काही ज्येष्ठ लोकांशी ते बोलले. बबन त्याच गावातला व्यक्ती. बऱ्याच अर्थपूर्ण चर्चेनंतर त्यांनी कसबाई या नावाचा उल्लेख केला. बबनच्या वडिलांनी कसबाई तांदळाची जात आहे पारंपरिक, येत आहे का लक्षात. या कसबाई या जातीचा उल्लेख बबनच्या वडिलांनी खूप चर्चा केल्यानंतर केला. बासमतीपेक्षा बराच सौम्य पण तरीही स्वतःचा विशिष्ट सुगंध असलेली कसबाई ही एक लांब दाण्याच्या भाताची जात आहे. बासमतीपेक्षा सौम्य पण तरीही स्वतःचा विशिष्ट सुगंध असलेली कसबाई ही एक लांब दाण्याची तांदळाची जात आहे. हे दीर्घ कालावधीने होणारे पीक आहे. अनेक वर्षापूर्वी त्याचे पीक घेतले जात असल्यामुळे बऱ्याच ज्येष्ठ व्यक्तींना ते स्मरत होते, आठवत होते. कसबाई हे दीर्घकालीन पीक आहे, लवकर येत नाही ते, आणि त्याला पेस्टिसाइड्स, केमिकल किंवा युरिया असे खतं वगैरे काहीच लागत नाही, फवारणी लागत नाही. आणि इतर जे जीवजंतू आहेत, किडे वगैरे, ते काहीच करू शकत नाही त्याचं. पण त्याचे बियाणे कुठे मिळेल असे विचारताच त्या सर्वांनी नकारार्थी मान हलवून ते आता लुप्त झाल्याचे सांगितले. म्हणे कसबाईचं बियाणं कुठे मिळेल, तर म्हणे ते आता मिळणं मुश्किल आहे म्हणे, कारण ते आता लुप्त होऊन गेलेलं आहे. कसबाईबद्दलच्या गोष्टी ऐकून ते मिळवण्यासाठी लेखकाची इच्छा अधिक दृढ झाली होती. त्यांचे काही बियाणे मिळवण्यात त्यांना यश मिळाले तर ते पिकवण्यासाठी उत्तम असेल असे त्यांनी ठरवले. जर का कसबाईबद्दलच्या या सगळ्या गोष्टी ऐकून त्यांच्या विश्वास एकदम दृढ होऊन गेला आणि त्यांच्या मनामध्ये विचार आला, जर का आपल्याला थोडंफार बियाणं जर का मिळालं ना तर चांगलं उत्पन्न घेऊन आपण त्याला पिकवण्यासाठी मजा येईल, शासनाकडे याविषयी काही माहिती मिळू शकेल असे लेखकाला वाटले. आणि म्हणून कृषी अधिकाऱ्यांकडे दिलेली भेट फारच माहिती देणारी ठरली. त्याने या भाताच्या जातीविषयी ऐकलेही नव्हते. त्यांच्या मते गावकरी लेखकाची दिशाभूल करत होते. अशा कोणत्याही नावाचा भाताचा प्रकार अस्तित्वात नाही असे त्या कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. त्यांनी बराच वेळ बडबड करून अत्याधुनिक संकरित जातीची नावे सांगितली आणि त्यातली काही जाती मोफत नमुना म्हणून, सॅम्पल म्हणून देण्याची देखील तयारी केली. त्यांच्याकडे जाऊन वेळ फुकट घातल्याबद्दल स्वतःला दोष देत लेखक पुढच्या ठिकाणी जायला निघाले. येतं आहे का लक्षात. त्यांना काय वाटलं की सरकारी अधिकारी, जे कृषी अधिकारी आहेत, ते आपल्याला याबद्दल माहिती सांगतील. आता यांनी कसबाई ही जात गावात ऐकलेली होती, पण ते कृषी अधिकारी त्यांना डायरेक्ट सांगत होते की अशी काही जात राहत नाही म्हणे, ते शेतकरी तुम्हाला वेळ करतायत म्हणे, त्यापेक्षा तुम्ही संकरित जातीचे तांदूळ घेऊन जा म्हणे. येतं आहे का लक्षात. आणि वाटल्यास तुम्हाला सॅम्पल म्हणून मी 4-5 प्रकारचे माझ्याकडनं पण देऊन टाकेल. विचार करा तुम्ही. म्हणजे काही ज्या जाती आहेत आपल्या जुन्या पारंपरिक तांदळाच्या, त्या लुप्त होऊन गेलेल्या आहेत. या अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती नाही, म्हणजे त्यांच्या अभ्यासात सुद्धा तो विषय आलेला नाहीये. आता लेखक शासनाच्या वतीने आदिवासी गावकऱ्यांकडून तांदूळ खरेदी करणाऱ्या कसा येथील आदिवासी महामंडळाकडे गेले. लक्षात घ्या, कसा आदिवासी महामंडळ होते त्याच्याकडे लेखक गेले. त्यांच्या फायलींमध्येही कसबाईचा उल्लेख नव्हता. कसबाई या तांदळाचा उल्लेख नव्हता. लोक आता त्याचे पीक का घेत नाही याचे ते स्पष्ट संकेत होते. लोक आता त्याचे पीक का घेत नाही, कारण त्याचा उल्लेखच नाही, तो राहिलाच नाही. अरे बाजारात नाही म्हटल्यावर तुम्ही जर ते पिकवले तर तुम्ही ते विकू शकणार नाही. मात्र इथल्या प्रमुख ऑफिसरला भाताच्या पिकांविषयी अधिक ज्ञान होते आणि काही वर्षांपर्यंत कसबाईची खरेदी केली असल्याचे त्याला आठवले. बघा, एक इथला जो प्रमुख ऑफिसर होता, कुठला, कसा येथील आदिवासी महामंडळामधला, त्याला खूप ज्ञान होतं, खूप नॉलेज होतं त्याला, आणि त्याने कसबाईची खरेदी केल्याचं त्याला आठवत होते. तेव्हा धनिवरीला जाऊन लेखक आणि बबन देऊहंडाला शोधू लागली. धनिवरीला म्हणजे धनिवरी गावाचं नाव आहे, आणि तिथे जाऊन ते देऊहंडाला शोधू लागले. टोपी घातलेला पांढऱ्या केसांचा एक वयस्कर मनुष्य घराबाहेरच्या खाट्यावर बसलेला त्यांना दिसला. तो गावचा माजी सरपंच होता, देऊहंडा. येतं आहे का लक्षात.
आणि त्याची अनेक एकर जमीन, मोठे घर, मोठे कुटुंब होते. येत आहे का लक्षात? जुजबी गप्पा गोष्टी झाल्यावर लेखकाने कसबाईचा विषय काढला. कसबाईचा नुसत्या उल्लेखाने देवहंडा भूतकाळात शिरला. तो जो व्यक्ती होता ना, तो भूतकाळात चालला गेला. त्याचे डोळे स्वप्नाळू झाले आणि सारे गाव एकेकाळी कसबाईचे पीक कसे घेत असे हे सांगताना त्याच्या आवाजात कंप जाणवला. त्यांचे डोळे असे स्वप्नाळू झाले आणि एकेकाळी संपूर्ण गाव कसबाईचं उत्पन्न कसं घेत असे हे सांगताना त्यांच्या आवाजात थरकाप जाणवू लागला. ते म्हणाले, एक काळ असा होता की जेव्हा जेवणाच्या वेळी गावावरून जाणारी माणसं वाटेत न राहून थांबायची आणि जेवणाची मागणी करायची. आमच्या गावात जेव्हा कसबाईचा भात केला जायचा किंवा कसबाईचा स्वयंपाक केला जायचा ना, तर इतका दूरपर्यंत सुगंध दरवळायचा की आमच्या गावाच्या जवळून जर का कोणी जात असेल तर तो वास घेऊन जेवणाची मागणी करायला लागायचा. तो व्यक्ती कसबाईचा इतका मोहिनी घालणारा सुगंध होता. संपूर्ण गाव याच तांदळाचा भात शिजवत असे आणि परिसरातील वातावरण त्याच्या मोहक सुवासाने भरलेले असायचे, असे ते पुढे म्हणाले. पुढे ते सांगू लागले, आज कुणीही कसबाईचं पीक घेत नाही. सर्वजण नव्या संकरित जातीची पैदास करण्याकडे वळले आहेत आणि नाईलाजाने त्यांनाही आता तो तांदूळ किंवा बेचव तांदूळ खावा लागतो, जो आता सध्या संकरित आहे, पेस्टिसाइड्स आणि केमिकल्स टाकलेला. येत आहे लक्षात? आज कुणीही कसबाईचं पीक घेत नाही. सर्वजण नव्या संकरित जातीची पिकं घेतात. येत आहे का लक्षात? सिंचनाच्या प्रसारामुळे दुसरे पीक लावण्याकडे शेतकरी आकर्षित झाले आणि कसबाई हे खूप उशिरा पिकणारे भाताचे पीक असल्यामुळे कापणी लवकर करता यावी म्हणून इतर लवकर पिकणाऱ्या संकरित पिकांनी त्याची जागा घेतली. आता बघा, दीर्घकालीन पीक आणि अल्पकालीन पीक याच्यातला फरक काय असतो? अल्पकालीन पीक जर घेतलं तर आपल्याला वर्षातनं 2 किंवा 3 पिकं घेता येतात आणि दीर्घकालीन पीक घेतलं तर मग एकच पीक घेता येतं. आणि त्यामुळे मग शेवटी जास्त पैसा कमवण्याच्या उद्देशाने, जास्त प्रॉफिट काढण्याच्या उद्देशाने, जास्त उत्पन्न यावं याच्या उद्देशाने लोक संकरितकडे हे वळतात. आता ते स्वतः जर संकरित पिकांवर नाखुश होते तर ते तिकडे का वळले? कुणी त्यांना जबरदस्ती तर केली नव्हती ना, असे लेखकांनी त्यांना विचारलं. ती म्हणे, जर का तुम्ही संकरित पिकांवर एवढे खुश होते, एवढे तुम्ही संकरित पिकांवर तुम्ही जर का एवढे नाखुश आहेत, जर का तुम्ही सेंद्रिय पिकांवर एवढे जर का खुश होते, तर तुम्ही या संकरितकडे का वळले? तुम्हाला कोणी जबरदस्ती केली होती का? अशी विचारतात. त्यांनी हसून उत्तर दिलं, त्यांच्या शेताला कुंपण नव्हते. येत आहे का लक्षात? आणि समजून घ्या, त्यांनी कसबाई जातीचा तांदूळ लावला तर इतर लोकांचे समजून घ्या 2 महिन्यात तांदूळ निघत असतील आणि यांचे 4 महिन्यात निघत असतील आणि यांच्या शेताला कुंपण नाही आणि म्हणून मग लोक त्यांचे तांदूळ काढून घेतात आणि गुरं सोडून देतात आणि मग त्या गुरांना यांचेच तांदूळ मिळतात मग खायला आणि यांचं नुकसान झालं असतं. एकदा हंगाम संपला की गुरे शेतात सोडली जातात. जर त्यांच्या एकट्याच्या शेतात कसबाई असेल तर गुरांसाठी तर ती मेजवानीच. येत आहे का लक्षात? कधी कधी समाजाच्या रूढीप्रमाणे आपल्याला ही जुळवून घ्यावे लागते. कष्टी होते म्हणाले, समाजाच्या रूढीप्रमाणे 4 लोक करतात तसं आपल्याला पण करावं लागतं, नाहीतर आपण मागे पडतो. संकरित पिकांना अधिक पाणी, खते आणि कीटकनाशके लागतात. सुरुवातीला पीक उत्पन्न हे उत्तम असतं, पण हल्ली ते खूपच कमी होऊ लागले आहे. त्याशिवाय वापराव्या लागणारा युरिया, कीटकनाशकांचे प्रमाणही त्यांना दरवर्षी वाढवावे लागते. हे बघा तुम्ही, संकरित पिकं यांचं उत्पन्न तुम्हाला सुरुवातीला खूप दिसतं, परंतु वारंवार कीटकनाशके, युरिया यांचा वापर केल्यामुळे जमीन ही नापीक होऊन जाते आणि पुढे पुढे मग तुम्ही कितीही युरिया वाढवा आणि युरिया तुम्ही कितीही टाका, कितीही पेस्टिसाइड्स टाका, उत्पन्न शेवटी मग वाढत नाही आणि जमीन हे बंजर होऊन जाते. आपण म्हणतो तिला नापीक होऊन जाते, मग तिथं काहीच पिकत नाही अशी वेळ येऊन जाते. या नव्या संकरित बियाणांना रसायनांची वखवखती भूक होती, म्हणजे त्यांना रसायनं टाकल्याशिवाय ते वाढत नाही. 60च्या काळात आकस्मिक पूर आला ते सांगतायत, तेव्हा कसबाईचे पीक तेवढे तग धरून होते असे त्यांनी सांगितले. पूर ओसरल्यानंतर जेव्हा सर्वजण गावात परतले तेव्हा भाताचे पीक तसेच शेतात उभे होते, पडलेले नव्हते, नुकसान झालं नव्हतं, अशी हृदय आठवण त्यांनी सांगितली. अशी होती त्या तांदळामध्ये मजबूती. पण आता आपण काय करून ठेवले आहे पहा, हळहळत ते लेखकाला सांगू लागतात. म्हणे 60व्या दशकामध्ये जेव्हा महापूर आला तेव्हा सगळी पिकं वाहून गेली, पण हे कसबाईचं पीक काही व्हायलं नाही, इतकं त्याच्यामध्ये मजबूती होती. अशा प्रकारे भाताच्या पिकांच्या आठवणीत ते रमलेले पाहिल्यावर लेखक हळूच त्यांच्या भेटीचे प्रयोजन म्हणजेच कसबाईच्या बियाणं मिळवण्याचा प्रयत्न हे त्यांना सांगतात.
आता ते जे म्हातारे होते ते त्यांच्या तांदळाच्या आठवणींमध्ये गुंतल्यानंतर लेखक हळूच कसे सांगतात की म्हणे आमचं येण्याचं कारणच हे आहे की आम्हाला कसबाईचं बियाणं पाहिजे. ज्याच्याकडे कसबाईचं बियाणं असेल असा एकही गावकरी त्यांच्या गावात नाही याची त्यांना खात्री होती. ते सांगून देतात की आमच्या गावात एकही असा व्यक्ती नाही की ज्याच्याकडे कसबाईचं बियाणं आहे. मात्र शेजारच्या आसरवरी गावातल्या डोंगर पायथ्याशी असलेल्या लहानशा खेड्यातील आदिवासी अजूनही हे पीक घेतात. बघा, शेजारी त्यांचं गाव होतं, त्या गावाचं नाव होतं आसरवरी, आणि डोंगराच्या पायथ्याशी असलेले आदिवासी अजूनही हे पीक घेतात असे त्यांना माहिती होते. आता देऊहंडा, ही सगळी माहिती कोण देत होते? देऊहंडांचा निरोप घेऊन लेखक निघाले. तेव्हा त्यांना आशीर्वाद देत ते मायेने म्हणाले, देऊहंडा मायेने म्हणाले, काय म्हणाले? कुलदेवता महालक्ष्मी तुम्हाला कसबाईचे बियाणे मिळू दे. कुलदेवता महालक्ष्मी तुम्हाला कसबाईचे बियाणे मिळू दे. आता बघा, स्थानिक बोलीभाषा चांगल्या प्रकारे बोलता येत नसल्यामुळे आसरवरी गावच्या सरपंचाला त्यांनी मदत करण्याची विनंती केली. आसरवरी गावात ते गेले आणि त्या गावाच्या सरपंचाला विनंती केली की आम्हाला स्थानिक भाषा बोलता येत नाही तुमच्या इथली, तर तुम्ही आम्हाला मदत करा. त्यांनी त्यांच्या सहकारी जीवन, ते सरपंचाच्या सहकारी कोण होता? जीवन, याला लेखकाबरोबर डोंगरात पाठवलं. साधारण अर्धा तास दाट झाडीतून चालत, अनेक ओढे चर पार करीत, दगड मातीतून वाट काढल्यानंतर ते बोरीपाडा या सुस्त खेड्यापाशी येऊन पोहोचले. बोरीपाडा, बघा पुढचं खेड्याचं नाव काय? बोरीपाडा. पार करीत दगड मातीतून वाट काढल्यानंतर ते बोरीपाडा या ठिकाणी या सुस्त खेड्याजवळती येऊन पोहोचले. तिथे समोर जीर्ण झालेली फक्त 2 घरे दिसत होती, 2च घरे होती. ते योग्य ठिकाणी आले आहेत ना या विचारात ते पडले. एका घरापाशी बसलेली एक सुरकुत्या पडलेली म्हातारी बाई कुतूहलाने त्यांच्याकडे पाहू लागली. एक म्हातारी स्त्री तिथं त्यांना दिसली आणि ती तिच्या चेहऱ्यावर अशा सुरकुत्या पडलेल्या होत्या. त्यांनी तिच्याजवळ गेल्यानंतर तेव्हा तिला तो कळीचा प्रश्न विचारायची. जीवनला खून केली म्हणे, महत्वाचा प्रश्न आहे म्हणे आपला तांदळाचा, तो त्याला विचार असं जीवनला सांगितलं. येतं एक लक्षात? आता मग जीवन हा 2 भाषा बोलू शकत होता, आमचीही आणि त्यांचीही. तर मित्रांनो, किती जीवापार प्रयत्न ते करत होते, येतंय लक्षात? तर लेखकाने त्यांना खून केली आणि उत्तरादाखल ती काहीतरी पुटपुटली. जीवनने प्रश्न विचारला कसबाईबद्दल आणि ती म्हातारी काहीतरी बोलली. त्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी ते लेखक जीवनकडे पाहू लागले, कारण त्या बाईची भाषा लेखकाला समजत नव्हती, फक्त जीवनला समजत होती. म्हणून जीवन विचारत होता आणि त्या बाईने काय सांगितलं ते लेखकाच्या भाषेमध्ये कन्वर्ट करून लेखकाला सांगत होता. तो हसला आणि म्हणाला की तिच्याकडे त्या प्रकारचा भात आहे, पण आपण कोण आहोत आणि तो भात आपल्याला कशा करता पाहिजे हे ती विचारत आहे म्हणे. येतंय लक्षात? तिच्याकडे तो तांदूळ सापडला, परंतु तुम्ही कोण आणि तुम्हाला कशा करता पाहिजे असं ती विचारत होती. आता चेहरा निर्विकार ठेवणे त्यांना लेखकाला अवघड होतं. उत्स्फूर्तपणे तिला मिठी मारावी अशी लेखकांच्या मनामध्ये तीव्र इच्छा झाली. त्या म्हाताऱ्या आजीला अशी तीव्र मिठी मारावी, कारण एवढ्या दिवसापासून शोधत असलेल्या दुर्मिळ तांदळाची जात तिच्याकडे आहे म्हटल्यावर ती तर लेखकासाठी देवाप्रमाणे झाली. अनेक महिने शोध घेतल्यानंतर आता त्यांना तो चकवा देणारा कसबाई सापडला होता आणि त्यांनी जवळच्या पेठ गावाहून आलो आहोत आणि पीक घेण्यासाठी त्या तांदळाची बियाणे त्यांना हवे आहे हे तिला सांगितले. म्हणे आम्ही पेठ गावावरून आलेलो आहे म्हणे आणि पीक घेण्यासाठी आम्हाला तांदूळ हवा आहे म्हणे, हे तिला सांगितले. त्यांनी तिच्याकडे 10 किलो तांदूळ मागितले. किती किलो? 10 किलो. कपाडावर आठ्या घालत ती काहीतरी पुटपुटली. जीवनला, तिच्या भाषेमध्ये जीवनला सांगितलं आणि तिने कधीही पेठ गावाचे नाव ऐकले नव्हते. तिच्याकडे वजनाचा काटा नव्हता. ती भाताची बियाणे टोपल्यांमध्ये देण्यास तयार होती. त्यांनी 1 टोपली भात द्यायला सांगितले. लक्षात घ्या, तिला यांची भाषा तिला कळत नव्हती आणि तिची भाषा यांना कळत नव्हती. ती सांगते माझ्याकडे किलो वगैरे काही नाही, मी टोपलीमध्ये देईल तुम्हाला, टोपल्यानुसार तुम्हाला मी बियाणे देण्यास तयार आहे. आणि मग त्यांनी तिच्याकडे 1 टोपली भात मागितला. तेव्हा तिला काही पैसे द्यावे असे जीवनने त्यांना सुचवले, लेखकाला सुचवले आणि लेखकाने 100ची 1 नोट दिली आणि गेल्या 10 मिनिटात आता प्रथमच तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. 100ची नोट बघून तिने संमतीदर्शक मान डोलावली आणि संमतीदर्शक तिने होकार दिला. परतीच्या वाटेवर सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर त्या वृद्ध स्त्रीचा हसरा चेहरा मागे सोडून जाताना
लेखकाच्या मनात विचार आला, इथे एका अज्ञात डोंगराच्या पायथ्याशी शहराच्या आणि रस्त्याच्या गजबज गोंगाटापासून दूर भारताची ही खरी जनता नांदते आहे. बघा तुम्ही, परतीचा वाटेवर सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर त्या वृद्ध स्त्रीचा हसरा चेहरा मागे सोडून जाताना लेखकाच्या मनात विचार आला, इथे एका अज्ञात डोंगराच्या पायथ्याशी शहराच्या आणि रस्त्याच्या गजबज गोंगाटापासून दूर भारताची ही खरी जनता नांदते आहे. हेच लोक आहेत ज्यांनी आपल्या भूमातेची संपन्न जैवविविधता अजूनही जपून ठेवलेली आहे. हेच लोक आहेत ज्यांनी आपल्या भूमातेची संपन्न जैवविविधता अजूनही जपून ठेवलेली आहे. इतर कुणीही त्यांची कदर केली नव्हती. संकरित पिके, खते, कीटकनाशकांची ही नावे या लोकांनी कधी ऐकली नव्हती. येत आहे का लक्षात? या लोकांची कोणी कदर केली नाही आणि ह्या लोकांनी संकरित पिके, खते, कीटकनाशके यांकडे कधी लक्षही दिलं नाही, कधी त्यांनी नावं पण ऐकलेली नाहीत. भात पिकवायचा आणि जे पिकेल त्यावर पोट भरायचे एवढेच त्यांना माहीत होतं. आपला भात पिकवायचा, आपला तांदूळ पिकवायचा आणि त्याच्यावर पोट भरायचं एवढंच त्यांना माहिती होतं. लेखकाला भेटलेली ती वृद्ध स्त्री बहुधा बोरीपाडा सोडून कधीच बाहेर गेली नव्हती. लेखकाला भेटलेली ती वृद्ध स्त्री बोरीपाडा हे गाव सोडून कधीच बाहेर गेलेली नव्हती. तिचे विश्व प्रगतीपासून अबाधित होते. तिचे जे विश्व होतं ना, प्रगतीपासून अबाधित होते आणि एवढ्याच करिता लेखक कृतज्ञ होते. लेखक त्या स्त्रीबद्दल खूपच कृतज्ञ होते, कारण ती जी जात होती तांदळाची ती शेवटी त्याच स्त्रीकडे मिळालेली होती. आणि लेखक खूप बिलकुल म्हणजे आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये तो आनंद घेऊन घरी आलेत आणि त्यांनी त्या तांदळाची जात पेरायला सुरुवात केली 2005 साली. येत आहे लक्षात? तर मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की या पाठात असं नेमकं काय आहे, तर मित्रांनो जे आहे ते आपल्या जीवनाशी रिलेटेड आहेत. बघा मित्रांनो, आज कॅन्सरचे किती रुग्ण तुम्हाला बघायला मिळत आहेत, कारण वेगवेगळ्या प्रकारची जी फळं आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची केमिकल लोचा होऊन गेलेला आहे सगळा. जसं आपल्या डोक्यात तशा आपल्या खाण्यात सुद्धा केमिकल लोचा होऊन गेलेला आहे मित्रांनो. आणि त्याच्यामुळे किती फळं आपण खातोय. तुम्ही चौकशी करा की किती पेशंट्स आज कॅन्सरची आहेत. खूप आपल्याला आश्चर्य होतं मित्रांनो. कधी एखाद्या व्यक्तीला कोणतंही व्यसन नसताना सुद्धा त्याला ज्यावेळेस कॅन्सर होऊन जातो मित्रांनो, तर तुम्ही जर का मुळाशी गेले तर तुम्हाला सापडेल की हे सगळे जे केमिकल्स आहेत, जे फळं उगवताना, पालेभाज्या उगवताना, दाढी वगैरे घेताना हे जे केमिकल्स, ही जी फवारणी केली जाते त्याचा दूरगामी परिणाम आपल्या शरीरावर होतोय मित्रांनो. जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला प्लीज लाईक करा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवा. गुड वाटला, बेटर वाटला, बेस्ट वाटला, मी सांगत असतो, तुम्ही कमेंट करत नाही मित्रांनो. तर मी आपल्याला रिक्वेस्ट करतो की नक्की आपण कमेंट करा. आणि जर का आपण या चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आणि सगळे रायटिंग स्किल्स, ग्रामर, पोएट्री आणि प्रोज सगळे व्हिडिओज बघण्यासाठी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे मी जसंही व्हिडिओ अपलोड केला तशी आपल्याला नोटिफिकेशन मिळेल. ओके, गुड डे, टेक केअर, बाय.